ती बोलली ना ते म्हणून सांगितलं ना. आता म्हणतो काय माहिती आज नाही विचारलं उद्या नाही विचारलं तर तू तुला दुपारपर्यंत तुझं काय डिसिजन आहे हा शब्द तर तुला विचारावाच लागेल. कारण जेव्हा तू डिसिजन शब्द हा यूज करशील ना तेव्हा तू होकार करता असेल कदाचित असं पण असेल. आमच्या वेळेस काय आई आप्पा ठरवायचे तेच आई आप्पांनी केलं चला. हो ना बरोबर. घ्यायला पाहिजे रे. आज कसं आहे आता ती आमची बुद्धी पण म्हणजे छोटी पण झाली ना, लग्न 28 वर्ष तिचं पण झालंय. तर म्हणजे ताईंना पण काय म्हटलं तरी मग टेन्शन येतं आता की हो बोलत नाही तोपर्यंत असं पण आहे. मग असं मग त्यांना पण म्हणजे असं काही लग्न म्हणजे लग्न हो ना. हो हो पण तिला एक 2 दिवसापूर्वी डिसिजन शब्द यूज करून तिला विचार बच्चा म्हणजे हां नाही आता म्हणजे आपण तिला वेळ दिला की नाही आता तू वेळ दिलास की नाही तर म्हणजे जर ती आता आम्हाला पण तू डिसिजन हा शब्द यूज करूनच तिला विचारताना जर थांबली आणि सांग. बरं चालेल. हो 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 ना. आणि मग ती मुलांना घेऊन येईल झडपड करत आणि हे करेल त्रास करेल नको ना. आणि मग तिचा पण मूड ऑफ व्हायला नको. त्याच्यासाठी तू काय जे आहे ना ते फक्त मला विचार. तसं पण तिनं सांगितलं आम्हाला की उद्या म्हणजे तिचा निर्णय आम्हाला ती सांगणार आहे. तर मला आम्हाला सांगितलं तुला मी कळवेनच. पण तुला जर त्यांनी आधी कळवला तर तुला मेसेजद्वारे का होईना मला कळव तर हो बोलली म्हणून. ओके हो पण तिने आता एवढी वर्ष घालवली शिक्षणाची आणि घेतलं मग हां हां
अगोदर सांगायला नको, माहिती होतं तर नाही. म्हणजे आमच्या नंदेने आधी सांगायला नको ते का माहिती होतं तर आईने सांगायला नको 2 दिवस आधी की बाबा मुलगा बघायला येणार आहे. म्हणजे ती थोडीशी नाही 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 ओके. अच्छा वाटते. नाही आणि ती म्हणजे खरंच खूप चांगली मुलगी आहे. भाची आमची खरंच खूप चांगली आहे. म्हणजे ती कोणाच्या हातात नसते, मदत नसते, कोणाचं म्हणजे कोणाची चूक नाही, 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 तसं काही नाही आहे. तर आवेदारी नाही आहे, म्हणजे सेवेदारी नाही आहे. मी तुला सांगितलं ना की ती खूप चांगली आहे. बघितलं तर तिला पण कळलं असेल की ती खूप चांगली आहे. असं. हो, हो. नाही मी तुला सांगितलं फक्त तिच्या मनात म्हणजे हे शिक्षणाचं आणि मी पण बोलले नाही का ती व्हेज आहे त्याचा तिच्या मनात घोळ आहे. तेच. हं, हं. ते बघ असंच असू दे. फ्रेंडसारखंच बोलून बोलून हळूहळू ना त्या मनाला म्हणजे आता ती व्यक्ती कशी आहे म्हणजे तू कसं आहेस बाबा ह्याच्या मनात काय आहे, हा का आपल्याविषयी एवढी काळजी करतो किंवा काय विचारतो ते तिला कळतं आणि ती जे बोलते ना ते तुला कळतं की हिला काय आवडतं काय नाही आवडत ते. ते तर हे दिवस म्हणजे बरोबर. जेव्हा आपण जेव्हा आपला धब्बा लागेल तेव्हा आपण त्याच्यावरच चर्चा करू. हो, हो. बरोबर. बरोबर. मग आज नाही की नाही मेसेज गुड मॉर्निंग वगैरे बोलते की नाही बाय माझी? हां. मग तू काय काहीच नाही आणलं बच्चा खिचडी वगैरे काही नाही आणली डब्याला? खिचडी वगैरे काय? हो काय? खूप वर्ष झालं तुला मी असं प्रत्यक्षात बघितलं नाहीये. मी उत्सुक आहे एकदाच हे कर. हो ना. नाही तेच ना मग मी तेच बोलले अण्णा बाबूंना म्हटलं मी माझ्या भावाला प्रत्यक्षात मी आता ना पसंत झालंय की आता तू म्हणजे दिसला आहेस छान दिसतोस मला पण प्रत्यक्षात मला ना बघायची बेचैनी वाढली आहे. मला असं वाटतं हे कधी एकदाच होतं पक्क आणि मी कधी भेटते आणि कधी आपल्यासोबत बोलणं होते म्हणजे आमने सामने असं झालंय. हो हो हो. आणि जर नाही झालं तरी काय आपण पुढे आहोतच भेटणारच आहोत तुझ्या लग्नात. हो. पण होईल होईल. होईल होईल. भोलेनाथ करेल ना तुझा बाप्पा. हो ना मी पण बोलले. तर काकू म्हणतात म्हणे की तुझ्या भावाला विसरलीस. हो तर मी म्हटलं भावाला मी विसरली नाहीये. मला त्याचे ना कानातले अद्याप बोल ते आवडतात घरी आल्यावर. ते गुणगुणतात माझ्या कानात आणि जेव्हा तो म्हटलं बोलला ना त्या दिवशी माझ्या बरोबर तर म्हटलं
चाललंय की मी कधी भेटते. हो हो हो. आणि आता कसं झालंय, आता मी पण इकडे असते त्याच्यामुळे मी पण आवडत नसते. कधीतरी आता जाते, आई नसल्यामुळे तर आता फार कमी जाणं होतं. आपण कधी कधी भेटायला जाते असं. हा बरोबर. बघितलं ना आपलं वातावरण कसं आहे, सगळं गडू. ते कोणाला सांगायला नाही. आणि खरंच आपलं कुटुंब ना आता खरंच खूप फाटले, म्हणजे एकमेकांबरोबर एवढं असं दूषित आहे ना की विचारू नकोस. हं, बरोबर. हं, बरोबर. बरोबर. नाही ना, मी पण गेल्यावर ना, आम्ही पण गेलो ना तरी सगळ्यांना हाक मारतो. आमची कधी का असेल तेव्हा तिकडे गेल्यावर सगळ्या घरांना म्हणजे हेलपाटा घालून यायचा एक असा सरळ सरळ, म्हणजे सुखदुःखात गेल्यावर असं. पण ते पहिल्यासारखं नाही ना. पहिलं कसं होतं, आपलं इतकं एवढं कुटुंब छान होतं ना की आपल्या गावात आपलंच कुटुंब भारी. हो 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 हो. हो. हो हो हो. हो, आता पेडला स्वतः तुम्ही जागा घेतलीत आणि पेडला जागा विकून घर वगैरे झालं तुमचं, छान झालं.